धनाचा खर्च केला तर ते कमी होते, परंतु विद्या इतरांना दिली तर त्यात वृद्धी होते. विद्या गुरूंचीही गुरु असते. विद्येविना मनुष्य पशु समान असतो. म्हणून आपल्याला अवगत असलेली विद्या सर्वांमध्ये वाटावी, असे प्रतिपादन डॉक्टर चागंटी कोटेश्वरराव यांनी केले. वि. दा. सावरकर चॅरिटेबल प्रतिष्ठान आणि संतोषी माता गोशाळा यांच्यातर्फे वल्याळ मैदानावर आयोजित कार्यक्रमात सोमवारी डॉक्टर राव बोलत होते. श्री माता देवी वैभवम या विषयावरील 3 दिवसीय आध्यात्मिक प्रवचनाचा समारोप सोमवारी भक्तिमय वातावरणात झाला. डॉक्टर राजेंद्र गाजूल यांनी प्रास्ताविक केले. रेणुका बुधारम यांनी सूत्रसंचालन तर वासुदेव इप्पलपल्ली यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, डॉक्टर राजेंद्र गाजूल, डॉक्टर श्रीकांत माकम, सुयश खानापुरे, अमोल जोशी, गणेश बुधारम, मुरलीधर आरकाल, भूपती कमटम, नागेश पोरंडला, डॉक्टर प्रभाकर गुंडू, विजय उडता, रामकृष्ण सुंचू, पेंटप्पा गड्डम आदी उपस्थित होते. डॉक्टर राव म्हणाले, भगवंताच्या केवळ नामाने मनुष्याची पापे जळून जातात. त्यामुळे शरीरात शक्ती असेपर्यंत ईश्वराचे नामस्मरण करावे. शरीर थकल्यानंतर नामस्मरण करून उपयोग नाही. या प्रसंगी डॉक्टर राव यांनी श्री शंकराचार्य विरचित सौंदर्य लहरी यामध्ये असलेले देवी मातेचे वैभव अत्यंत रसाळ भाषेत विशद केले. तसेच समुद्र मंथनानंतर शंभू महादेवाने हलाहल विष प्राशन केलेल्या प्रसंगाची माहिती आणि महत्त्व ओघवत्या वाणीत सांगितले.